श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, बघता बघता मार्गशीर्ष महिना आता संपत आलेला आहे आणि येत्या 11 जानेवारी 2024 रोजी आपण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करणार आहोत. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींची ज्यांची अडचण होती त्यांनी या व्रताचं उद्यापन चौथ्या गुरुवारी केलेलं असेल आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी या गुरुवारी केलं तरीही चालेल. तर बघा, मार्गशीर्ष गुरुवार तर आहेच, पण यासोबतच या गुरुवारी अमावस्या आलेली आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तसं गुरुवारच्या दिवशी आपण घरामध्ये जास्त साफसफाई करत नाही, पण अमावस्या आल्याने तुम्हाला घराची साफसफाई करायची आहे, लादीसुद्धा पुसायची आहे. यासोबतच थोडंसं कच्चं दूध लावून तुम्हाला केससुद्धा धुवायचे आहेत. बघा, तुम्ही म्हणाल की गुरुवारच्या दिवशी फारशी साफसफाई करू नये असं तुम्ही सांगता, पण बघा, अमावस्येला आपण हे सगळे उपाय करत असतो. आता आपण हे उपाय नाही केले तर आपल्याला पुढच्या अमावस्येलाच हे उपाय करता येतील. त्यामुळे गुरुवारी जर अमावस्या पौर्णिमा या तिथी आल्या तर जे उपाय आपण त्या तिथीला करत असतो, म्हणजे अमावस्या पौर्णिमेला करतो, ते उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी सुद्धा म्हणजेच 11 जानेवारी रोजी आलेल्या गुरुवारच्या दिवशी सुद्धा करायचे आहेत. तर पहा, मुठभर धन्यांचा उपाय सुद्धा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी हा उपाय दिवाळीच्या अमावस्या तिथीला केलेला असेल तर त्यांनी ते धने काढायचे आहेत, परत अभिमंत्रित करायचे आहेत. आणि ज्यांनी नसतील केले तर हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, जेणेकरून आपल्याला हा मुठभर धन्याचा उपाय कुठे कुठे आणि कसा करायचा हे सगळं तुमच्या लक्षात येईल. तर सांगितल्याप्रमाणे सायंकाळी 5:27 आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कशा प्रकारे करायचा, नंतर त्या धन्याचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत तुम्ही करत असाल तर ह्या व्रताची मांडणीसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि हे व्रत तुम्ही करत नसाल तर तुम्ही देवघरासमोर हा उपाय केला तरीही चालेल. तर संध्याकाळी लक्ष्मी देवीच्या पूजेची कथा वाचावी, धूप दीप नैवेद्य अर्पण करून आरती करावी. आता हा उपाय आपल्याला करायचा आहे तो हे सर्व झाल्यानंतर मुठभर धने घ्यायचे आहेत, पूजेसमोर बसायचं आहे. पूजा मांडणी केलेली नसेल तर देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा प्रज्वलित करायचा, धूप वगैरे लावून घ्यायचं, तुळशीसमोर दिवा लावायचा. आता यावरती आपल्याला सेवा करायची आहे. तर धने मुठभर प्लेटमध्ये घेतलेले उजव्या हातात घ्यायचे व श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून देऊ शकता. यूट्यूबवर लावलं, श्रवण केलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला श्री महालक्ष्मी नमःचा मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा, सांगितल्याप्रमाणे श्री सुक्तम 1 वेळा, महालक्ष्मी अष्टकम 1 वेळा आणि 108 वेळा तुम्हाला महालक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमः या महामंत्राचा जप करत त्या धन्यांना अभिमंत्रित करायचं आहे. आता त्यानंतर हे धणे तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि आपण जिथे पूजा मांडणी केलेली आहे त्या पूजेवरून आपल्याला 3 वेळा हे धणे ओवाळून घ्यायचे आहेत. पूजा मांडणी केलेली नसेल तर देवघरासमोरील तुमच्या महालक्ष्मीच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून, किंवा तेही नसेल तर कुलदेवीच्या टाकावरून हे धणे ओवाळून घ्यायचे आहेत. आता जर तुमच्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी तुम्ही हे उपाय करताय तर तुमच्या घरामध्ये तुमच्या पतीची प्रगती व्हावी, कारण कर्ता पुरुष जो असतो त्याच्यामार्फतच आपल्या घरामध्ये पैसा म्हणजेच लक्ष्मी येत असते. त्याच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले व्हावेत, यासाठी आपल्या घरातील कर्ता पुरुष असेल, कर्ती स्त्री असेल, तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, जी ही कमावती व्यक्ती आहे त्या सर्व व्यक्तीवरून हे धने आपल्याला 3 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत. देवघरासमोर एखादा पाट टाका किंवा तिथे जागा नसेल तर हॉलमध्ये पाट टाका. फक्त त्यांचा चेहरा दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला झाला तरीही चालेल आणि हे धणे त्यांच्यावरून 3 वेळा ओवाळून घ्यायचे. आता हे मुठभर धणे आपल्या हातातले एखाद्या वाटीमध्ये टाकायचे. त्यातील थोडेसे धणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि याचा एक उपाय करायचा. उर्वरित धण्यांचं काय करायचं हे पुढे मी शेअर करतेच, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर बघा, आता हे जे धणे आपण थोडेसे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला 3 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत. फूल असलेल्या, तुटलेल्या, फुटलेल्या नसाव्यात किंवा आधीच्या उपायासाठी वापरलेल्या लवंगा यासाठी वापरायच्या नाही. त्यानंतर 3 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूरच घ्या, कारण त्यामध्ये नकारात्मकता, शक्ती खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते. आता एखादं मातीचं भांडं घ्यायचं किंवा मातीची पंती घेतली तरीही चालेल. त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर, हे धणे आणि 3 लवंगा जाळायच्या आहेत. आता धणे आधीच आपण अभिमंत्रित केलेले आहेत. लवंगांच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. भीमसेनी कापरामुळे आपल्या घरामध्ये असलेली निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत होते. तर हे सर्व जाळल्यानंतर मग आपल्याला संपूर्ण घरामध्ये याचा धूर पसरवायचा आहे, म्हणजे संपूर्ण घरामध्ये हे भांडं जे आहे ते फिरवायचं आहे.
घराच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला हे भांडं फिरवायचं आहे, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून. आणि हे भांडं फिरवत असताना घराची भरभराट होऊ देत, दुःख दारिद्र्य नष्ट होऊ देत, अशी मनोमन महालक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे. तर आता उर्वरित धण्यांचं आपल्याला काय करायचं आहे, तर ते उरलेले धणे आपल्याला तसेच महालक्ष्मीच्या पूजा मांडणीसमोर ठेवायचे आहेत किंवा तुम्हाला देवघरात ठेवायचे आहेत. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आहे, यातील थोडेसे धणे घ्यायचे, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये हे धणे बांधायचे आहेत. आणि त्यानंतर ती पोटली आपण तयार केलेली आहे ती आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे असतं तिथे ही पोटली आपल्याला बांधायची आहे. असं काही नाही की डावीकडे उजवीकडे, पण मुख्य प्रवेशद्वारावरती ही पोटली आपल्याला बांधायची आहे. बघा, आपण यावरती सेवा केलेली आहे. मार्गशीर्ष गुरुवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसा हा उपाय तुम्ही दिवाळीला केलेला असेल तर ती पोटली काढायची, अशा प्रकारे अभिमंत्रित करायची. जी सेवा आपण केलेली आहे ती त्या धण्यांवरती करायची, परत ती पोटली तिथे मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक गुरुवारी ती पोटली तुम्हाला बाहेर काढायची आहे किंवा तुम्ही एका गुरुवारी हा उपाय करून ती पोटली बांधली तरीही चालेल, हरकत नाही. आता हे जे उर्वरित धणे आहेत त्याचं आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, त्या धण्याचे 2 भाग करायचे आणि अर्ध्या भागाचं तुम्हाला काय करायचं आहे, एखादा लाल रंगाचा कपडा घ्या. जसं आपण मुख्य प्रवेशद्वारावरती बांधण्यासाठी पोटली तयार केली होती तशीच पोटली तयार करा आणि ती पोटली जी आहे तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. पोटली नसेल तयार करायची तर तुम्ही एखाद्या डबीमध्ये ते धणे देवघरामध्ये ठेवू शकता, हरकत नाही. आता देवघरातच ठेवावं का, तर देवघरात ठेवा किंवा तुम्ही देवघराच्या खाली जिथे पूजेचं सामान ठेवता तिथे ठेवलं तरीही चालेल. आता त्यानंतर या धण्यांचा तिसरा भाग जो आहे तो आपल्याला नेमका कुठे ठेवायचा आहे, तर त्या धण्याला ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये हे धणे ठेवायचे. त्याची अशाच प्रकारे पोटली तयार करायची आणि ती पोटली जी आहे तुम्हाला ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे. बघा, धणे जे आहे ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. धणे धनाला आकर्षित करत असतात. तिजोरीमध्ये हे धणे ठेवल्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते, धनवृद्धी होते, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतात. दिवाळीच्या वेळेस काही कारणास्तव तुम्ही हा उपाय केलेला नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करा. मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण महिना खूप शुभ आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठीचा महिना आहे. त्याचबरोबर मराठी महिन्यामध्ये असलेला हा 9वा महिना भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ मानला जातो, कारण तो भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमच्या घरामध्ये धनवृद्धी व्हावी यासाठी धण्यांचा हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता. जर तुम्हाला कोणत्याही गुरुवारी शक्य नाही झालं, शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला करायचा असेल तरी तुम्ही तो उपाय करू शकता. आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही हा उपाय करा. या धण्यांच्या उपायासोबतच कुबेर पोटली ज्यांनी बनवलेली नाही त्यांनी कुबेर पोटलीचा सुद्धा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करावा. गुरुवारी त्या पोटलीला अभिमंत्रित करावं आणि परत ती पोटली जी आहे ती तिजोरीमध्ये ठेवावी. या पोटलीमध्ये काय काय साहित्य आहे, कशा प्रकारे त्यावरती सेवा करायची, हा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मिळून जाईल, तिथून तुम्ही तो बघू शकता. आणि नक्कीच तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी ती कुबेर पोटली बनवा. अशाच प्रकारे धन्यांना अभिमंत्रित करून धन्यांचा देखील उपाय तुम्ही नक्की करा. आता दिवाळीलाच जर तुम्ही धन्यांचा हा उपाय केलेला असेल तर ते धने तुम्हाला बाहेर काढायचे, त्यावरती अशी सेवा करायची आणि परत ते धने तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे. मी दिवाळीच्या वेळेसच लक्ष्मी कुबेर पोटली तयार केली होती, तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेच्या मांडणीमध्ये ती पोटली मी ठेवते. ज्यावेळेस आपली सेवा सुरू असते त्यावेळेस ती आपोआप अभिमंत्रित होत असते. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या प्रकारे अभिमंत्रित करण्याची गरज नाही. पण पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही ही पोटली तयार करता किंवा धन्यांचा तुम्हाला हा उपाय करायचा असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला त्यावरती सेवा करूनच हा उपाय करावा लागेल. एकदा सेवा केल्यानंतर प्रत्येक वेळी सेवा करण्याची गरज नाही. फक्त पूजा मांडणीमध्ये तुम्ही त्या वस्तू ठेवल्या तरी त्या अभिमंत्रित होत राहतात, कारण आपण तेवढी सेवा करतो. बघा, मार्गशीर्ष पूजेच्या व्रताची कथा असेल, त्यानंतर श्रीसूक्तमचं पठण असेल, महालक्ष्मी अष्टकमचं पठण असेल, महाआरती असेल, या सर्व गोष्टींमुळे, या सर्व महामंत्रांमुळे आपोआप त्या गोष्टी अभिमंत्रित होतात आणि त्यामधली शक्ती जी आहे ती वाढत असते. तेवढेच ते प्रभावी आणि शीघ्र फलदायी होत असतात. नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.